मंडळी, चुकीला चूक आणि खऱ्याला खरं म्हणायला हिम्मत लागते, पण हल्ली खऱ्या खोट्यापेक्षा आपल्या हिताचं काय आहे हे लोकांसाठी महत्त्वाचं ठरतंय. राजकीय नेते मंडळी यात तरबेज असतात. मी हे ज्ञान तुम्हाला का देतोय? कारण पहलगामच्या घटनेवरून सुरू असलेलं धार्मिक राजकारण, पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारला, कलमा म्हणायला सांगितल्या, टिकल्या काढल्या, पॅन्ट काढून धार्मिक ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, धार्मिक ओळख करून गोळ्या घातल्या. हे कुठल्या राजकीय ट्रोल आर्मीनं सोडलेली पुडी नाही. ज्यांनी आपल्या डोळ्यासमोर पती गमावला, भाऊ मुलगा गमावला, ज्या चिल्या पिल्यांनी डोळ्यासमोर बापाचं हत्याकांड बघितलं, ते प्रत्यक्षदर्शी आप भीती सांगतायत ओरडून. त्यांनी जे भोगलं ते सांगतायत. पण असं काही घडलंच नाही असं सांगायला विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सुरुवात केली. कालच्या बडे मुद्देत काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी बोलले, माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलले आणि आज ज्येष्ठ नेते शरद पवारही म्हणाले, यात सत्य आहे याची मला माहिती नाही. खरं तर त्यांच्या समोर पीडितांनी सगळी हकीकत सांगितली जी महाराष्ट्राने पाहिली. हे सगळे नेते पीडितांना खोटं ठरवतायत का? त्यांना वास्तव नाकारून कुणाला खुश करायचंय का? देशातल्या प्रत्येक मशिदीतून या कृत्याचा धिक्कार होतोय, निषेध व्यक्त केला जातोय. मग विरोधक असं काही घडलंच नाही असं का सांगतायत बरं? लोक आक्रोश करून सांगतायत तरी पुरावे का मागितले जात आहेत? दहशतवादाच्या बुडाशी धर्मांधता आहे हे मान्य करायला हरकत काय? हे कृत्य मुस्लिमांनी हिंदू विरोधात केलेलं दुष्कृत्य नाहीये, ते धर्मांध दहशतवाद्यांनी केलेलं दुष्कृत्य आहे. एका बाजूला जसं हे नाकारण्याचा प्रयत्न सुरू आहे, तसा दुसऱ्या बाजूला धार्मिक ध्रुवीकरणासाठी त्याचा वापर केला जातोय का? हिंदूंना वाचवण्यासाठी छातीचा कोट करणारा सय्यद मुसलमान होता. घरात आसरा देणारे, अनेकांचे जीव वाचवणारे मुस्लिम, हे का सांगितलं जात नाहीये? इथं आपापल्या सोयीचे अजेंडे चालवले जात आहेत का? धर्माधर्मातला भेद व्हावा म्हणून दहशतवाद्यांनी हिंदू मुस्लिम अशी फाळणी केली. आपण त्याचे बळी ठरतोय का? सवाल हा आहे. दोन्ही बाजूंनी, दोन्ही पाहुण्यांना आपल्याला विचारायचं आहे. बघूया खास रिपोर्ट. मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या. खूप क्रूरतेने तो सगळा प्रकार घडला. अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत. आम्ही सगळ्या लेडीज होतो तिथं, तर सगळ्यांनी मोठमोठ्याने आदर मानले, पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं. तो मेरे जीजा जी ने हाथ ऊपर किया, मैंने हाथ ऊपर किया तो उनको तो डायरेक्ट सिर में ही गोली मारी. दहशतवाद्यांचं क्रौर्य अगदी जवळून पाहिलेल्या आणि या हल्ल्यामध्ये आपले कुटुंबीय गमावलेल्या पीडितांचा हा आक्रोश ऐकून देशातल्या नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. घरातील सदस्य गमावलेल्या पीडितांचे अश्रू थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. सर्व देशवासीय त्यांच्या दुःखानं स्तब्ध झालेत. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जणू काही सत्य नाकारण्याचा विडाच उचललाय. शरद पवारांनी तर धर्म विचारून हिंदू पर्यटकांवरती गोळ्या झाडल्याच्या मुद्द्यावर कानावर हात ठेवले. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का, मुस्लिम आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. वेगळ्या दिशेने चाललंय सगळं असं म्हणतात. मला माहिती नाही ते काय याच्यात सत्य आहे. जो काफ़ी जो 2-3 वीडियोज जो आए उन्होंने ये बताया कि गोली दागने के पहले ऐसा किसने पूछा नहीं था कि आप हिंदू हो या मुस्लिम हो. ऐसे भी कुछ बातें सामने आई है. अभी धीरे धीरे पूरी जब छानबीन होगी तब ये बातें, सच्ची बात क्या है वो सब सामने आएंगी. न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे या डिबेट शोमध्येही काँग्रेसच्या नेत्यांनी पहलगाममधलं सत्य स्वीकारण्याऐवजी आधार नसलेले मुद्देच उपस्थित केले. की लोकांना नाव घेऊ घेऊ, धर्म विचारू गोळ्या घातलेल्या आहेत, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही ठामपणे बोललं पाहिजे. हे चुकीचं झालंय म्हणून त्याविषयी मी 4 जणांच्या तिथल्या पर्यटकांचे व्हिडिओ बघितले. ते झालेलं दिसत नाहीये, असं काही झालेलं दिसत नाही, असं 3 ते 4 व्हिडिओ तिथले पर्यटक सांगतायत. असं कुठं काय विचारलेलं तर दिसत नाहीये. शरद पवार, अनिल देशमुख, गोपाळ तिवारी यांनी जे घडलं तेच नाकारलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सत्ताधाऱ्यांनी आगपाखड केली.
देशावरील आपत्तीतही महाविकास आघाडीचे नेते वोट बँकेचं राजकारण करतायत असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. शरद पवार साहेब काय म्हणाले हे मी ऐकलं नाही, पण ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले, जे स्वतः त्या ठिकाणी होते, ते काय म्हणाले हे मी ऐकलेलं आहे. पवार साहेबांचं जर असं मत असेल तर त्यांनीही ते जाऊन ऐकावं. पहलगाममध्ये 27 पर्यटकांची हत्या झाली. धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्याचं सत्य संपूर्ण जगाला कळलं. मात्र महाविकास आघाडीचे नेते हे सत्य का नाकारतायत हा प्रश्न आता निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या वक्तव्याच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेले आहेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. महाराष्ट्राच्या मनातले हे प्रश्न आहेत आणि आज मान्यवर पाहुण्यांना आपल्याला ते विचारायचे आहेत. आज बडे मुद्देच्या माध्यमातून सवाल विचारतोय, पहलगामचं वास्तव नाकारलं जातंय का? आणि जर ते नाकारलं जातंय तर मग कशासाठी? काय साध्य करायचंय? वास्तव नाकारणं पीडितांचा अवमान नाही का? पीडित जर त्यांची आपबीती सांगतायत तर मग त्यांना खोटं ठरवलं जातंय का? ते स्क्रिप्टेड आहे असं सांगण्याचा प्रयत्न होतोय का? कट्टरतावाद्यांच्या मनसुब्यांवर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? आणि मग ते कशासाठी? हाही सवाल आहे. सवाल आज चर्चेत आणायचा आहे. मतांच्या राजकारणाची दोन्ही बाजूनं घोळाबेरीज तर केली जात नाहीये ना? ही राजकीय संधी तर कोणाला वाटत नाहीये ना? धार्मिक कट्टरतेचं अंतिम रूप हे दहशतवाद आहे, हे जगात आतापर्यंत अनेक ठिकाणी दिसून आलं. मग ही धार्मिक कट्टरता आहे हे मान्य करायला काय हरकत? सवाल अनेक आहेत. या सगळ्या प्रश्नांची चर्चा करूया. मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओ काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेजी आहेत. अतुलजी, स्वागत आहे तुमचं. तिकडे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत. केशवजी, तुमचंही स्वागत. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत आपल्यासोबत. अरुणजी, तुमचं स्वागत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्यासोबत आहेत. ताई, तुमचंही स्वागत. व्याख्याते पैगंबर शेख आणि काश्मीर रत्न प्रमोद चितारी या चर्चेत सहभागी झालेत. तुमच्या दोघांचंही स्वागत. तर आज या चर्चेची सुरुवात मला करायची आहे. ती सुरुवात करायची विद्याताईंपासून. विद्याताई, शरद पवार यांनी आज जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटच्या नंतर खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. सामान्य जे लोक आहेत, पीडित आहेत, ज्यांनी ते भोगलं, ते सगळे सांगतायत की काय घडलं त्यांच्यासोबत. धार्मिक ओळख परेड करण्यात आली, त्यानंतर गोळ्या घातल्या गेल्या हे सांगितलं जात आहे. पण शरद पवारांना असं वाटत नाही, तसे संकेत ते देत आहेत. काय साध्य करायचं? त्यांना नेमकं काय म्हणायचं? हे सत्य नाकारायचं? नाही, मला असं वाटतं की तुम्ही जे पीडितांचा हा अवमान आहे किंवा शरद पवार असं बोलले त्याचा तो अर्थ काढताय, ते पूर्णपणे चुकीचं आहे. पवार साहेबांनी असं कुठेही बोललेले नाहीये की ज्यांच्यावरती हे सगळं भयंकर झालेलं आहे. उलट ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ते भेटून आले त्या दुःखी परिवाराला. त्याच्यामध्ये त्यांचा अवमान करणं किंवा त्यांच्या विरोधात काही बोलणं असा अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारलं असेल. आता काही महिलांचे मी व्हिडिओ बघितले, त्याच्यामध्ये त्या रडत रडत सांगतायत की आम्हाला नमाज पढायला सांगितलं किंवा तुम्ही हिंदू आहोत का. काही महिलांनी सांगितलं टिकल्या आम्ही फेकून दिल्या काढून. हे सगळं आपण 2-3 दिवस झाले गेले बघतोय आणि त्याच्यातनं ते नाकारणं असं शरद पवार असतील किंवा अनिल देशमुख साहेबांनी काही केलेलं आहे, अशा प्रकारचा अर्थ काढणं पूर्णपणे चुकीचं आहे. आता हे धर्मांधतेचं विष आपल्या देशामध्ये पेरलं गेलंय का आणि पसरवलंय का, हे निश्चितच आहे ना. त्यामुळे वातावरण आणि किती कुलुषित आपण करणार आहोत हा प्रश्न मला प्रत्येकाला विचारायचा आहे की आपण कुठेतरी माणूस आहोत आणि माणूस म्हणून आपण एकमेकांकडे बघतो आहोत का, तर नाही बघत आहे. आपला बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. कुठेतरी पवार साहेबांना त्यांच्या विधानाचा काहीतरी अर्थ काढायचा किंवा अनिल देशमुख काय बोलले याच्यावरती अर्थ काढायचा हा प्रश्नच नाहीये. माझं म्हणणं आहे की हा अतिरेक जो झालेला आहे किंवा तिथे जे काय अतिरेक्यांचे जे काय अड्डे आहेत आपल्या बॉर्डरवरती, ते गेले 11 वर्षामध्ये आपण डिस्ट्रॉय करायला पाहिजे होते. ते आपण का केलेले नाहीत अजूनपर्यंत. एवढे अतिरेकी खुल्ले म्हणजे तिथे
जंगलाचा भाग आहे, तिथून त्यांना सहज येणं शक्य आहे. मग तिथे आपली आर्मीचा बंदोबस्त, आर्मीचे कॅम्प का नव्हते? अशा प्रकारे इतक्या खुलेआम तिथे अतिरेकी येऊ शकतात आणि लोकांना गोळ्या झाडू शकतात. हे सगळं इतकं म्हणजे चीड आणणार आहे, संताप बरोबर. आणणार आहे ठीक आहे, की ह्याच्यावरती पण तुमची आधीच वैयक्तिक कारवाई व्हायला प्रतिक्रिया पाहिजे. काय ताई? तुमचं वैयक्तिक काय म्हणणं आहे? माझं धार्मिक वैयक्तिक म्हणणं- धार्मिक त्या ठिकाणी धार्मिक एक प्रकारची ओळख सांगा असं सांगितलं गेलं, नंतर हत्या केली गेली, हे तुम्हाला मान्य आहे की नाहीये? नाही, धार्मिक जर काय केलं गेलं असेल तर ते चुकीचंच आहे ना. आणि ते कोण करतंय हा प्रश्न नाहीये मला. अतिरेक्यांनी जर अशा प्रकारे तुम्ही हिंदू धर्मीय आहात म्हणून तुम्हाला गोळ्या झाडल्या तर ते चुकीचंच आहे. ते गोष्ट आपण कोणीही त्याच्यावरती पांघरून घालणार नाहीये. अतिरेक जो काय असेल, मग हिंदू धर्माचा अतिरेक असू दे का, मुस्लिम धर्माचा असू दे का, आणि कोणाचा शीख धर्माचा असू दे, अतिरेक हा अतिरेकच असतो. त्याला कुठला धर्म नसतो. अतुलजी. हा माणूस की हा जो धर्म आहे तो आपण विसरत ठीक आहे. चाललोय, ह्याची मला खंत वाटते. ठीक आहे अतुलजी, हे वास्तव नाकारण्यामागचं नेमकं कारण काय आहे? तुम्हाला म्हणजे विरोधकांना कोणाला खुश करायचंय, कुणाला तरी अपीजमेंटचं हे पॉलिटिक्स आहे का? काय आहे हे? का हे लोक ओरडून सांगून सुद्धा तुम्हाला का नाकारतायत? आहे तर आहे, फॅक्ट आहे, सत्य आहे. कोणी म्हटलं आमच्यातलं? कोणी या संदर्भात हे केलं? मी 3 बाईट दाखवले. त्या गोपाल तिवारींनी सांगितलं की मी काही 3-4 बाईट्स बघितलेले, असे पण बाईट होते. हां, ते आम्ही स्वीकारतो असं म्हटलेलं नाही आहे. सगळ्यात पहिले आजचा मुद्दा जर कुठला असेल विलास, तो मुद्दा हा आहे की आपल्या देशातल्या हिंदू असो मुस्लिम असो सगळ्या लोकांनी हे नाकारलेलं आहे आणि एक दुसऱ्याच्या मदतीला जाऊन उत्तर दिलेला पाकिस्तानला की तुम्ही असा जरी प्रयत्न केला, तुम्ही धर्मांधता जरी पसरवण्याचा प्रयत्न केला तरी भारत अशा वेळेस एक आहे, याचा जो संदेश दिलाय. तुम्ही आदिलचं नाव घेतलं, मोहम्मद हुसेनचं नाव घेतलं, तुम्ही एक झंडू अली शेख जे आहे ते उधमपूरमध्ये मारले गेलेले आहेत सगळे. आणि आपल्या याच्यातल्या आसावरी जगदाळेंचं तुम्ही स्टेटमेंट बघा काय आहे. त्यांचे तर वडील गेलेले आहे ना, तुमच्या आमच्यापेक्षा तर जास्त डायरेक्ट ते व्हिक्टिम आहेत. या सगळ्या लोकांनी हा जो काही अजेंडा, ज्याचा कोणाचा अजेंडा असेल, ज्यांनी धर्माच्या नावावर या देशामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न केला किंवा पाकिस्तानी करत असेल, त्याला इतकं सडेतोड उत्तर जे आहे ते आपल्या देशाच्या जनतेने दिलेलं आहे. मग ते काश्मीरमधले असो, बाहेरून गेलेले लोक असो, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. राहता राहिला काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा प्रश्न. काँग्रेस वर्किंग कमिटी सर्वोच्च बॉडी आहे, त्याची काल मीटिंग झाली सकाळी 11 वाजता आणि त्या मीटिंगमध्ये स्पष्टपणे ठरलं की भाजप जे सरकार आहे त्या सरकारने कुठली पण ॲक्शन घ्यावी, कडकमधली कडक ॲक्शन घ्यावी, त्याच्यावर पूर्ण ताकदीनिशी देश म्हणून आपण एक आहोत. आता काही बीजेपी आणि काँग्रेस असा विषय नाही आहे, आता विषय आम्ही भारतीय म्हणून एकत्र उभे आहोत. त्याचा अभिमान, तुम्ही त्याच्या अभिमानाचा एखादा कार्यक्रम करा ना. का 3 दिवस झाले तेच करतोय ना मी. काय म्हटलं, आज आपण देश म्हणून एक उभे आहोत. आज पक्ष विपक्ष नाही आहे, सत्ता पक्ष विरोधी पक्ष नाही आहे, आपण भारतीय म्हणून उभे आहोत. सगळेजण एका सुरात सांगतायत की सरकार जी कारवाई करेल त्याच्यासोबत आम्ही उभे आहोत. आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा आम्ही किती स्ट्रॉंग आहोत एक समाज म्हणून, भारतीय समाज म्हणून. याचा जो संदेश दिलेला आहे त्याची चर्चा जास्त झाली पाहिजे असं मला वाटतं. काँग्रेसच्या पक्षाचा जिथपर्यंत निर्णय आहे तो आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, सरकार कडकमधली कडक कारवाई सरकारने करावी. आम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. या देशाच्या सर्व लोकांनी जो धार्मिक अजेंडा आहे तो नाकारलेला आहे. या घटनेमधलं जर काही चांगलं असेल, अमृत मंथनमधलं जे काही चांगलं असेल तर ते हे आहे. धार्मिक अजेंडा नाकारलाय केशव उपाध्येजी, आणि विरोधकांकडून आरोप होतोय की धार्मिक अजेंडा चालवला जातोय. मग असं काही बोललेलो नाही. नाही, तुम्ही नाही बोललेलो. पण मी नाही, पक्ष पण नाही माझा, तुमचा नाही. मी शरद पवार साहेबांचं आणखी एक वाक्य सांगतो. दाखवतो तुम्हाला. शरद पवार साहेब आज असं म्हणाले की या आधी सुद्धा अनेक हल्ले झाले पण कधी धार्मिक याची चर्चा झाली नाही, आता यावेळेसच का चर्चा होतीये? एक प्रकारे ते काय दर्शवतायत केशव उपाध्येजी? मला अतुल लोंढेंनी सांगितलं, भारतीय भूमिका मांडली, मी त्यांचं अभिनंदन करतो. खरं म्हणजे या ठिकाणी भाजप काँग्रेस नाही ही भूमिका मांडली. आणि तुम्हाला आठवत असेल 2 दिवसापूर्वी मी तुमच्या स्टुडिओत आलो होतो, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीसुद्धा मी हीच भूमिका मांडली होती की आज मला कुठल्याही प्रकारची आकडेवारी चर्चा, कोणाच्या काळात जास्त कोणाच्या काळात कमी हा विषय नाही. हा दुर्दैवी प्रकारे अत्यंत सर्व देश दुःखात आहे. आणि अशावेळी राजकारण न करता आपण एकमताने भारतीय हिंदुस्थानी म्हणून आपण उभे राहिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका तुमच्या स्टुडिओत मी मांडली होती. मात्र त्याच दिवशी शरद पवार गटाकडून एक वेगळी भूमिका, आणि आज तर दस्तूर खुद्द शरद पवार साहेब असतील किंवा असे सगळं ऐकलं. खरं मला खरं खोटं काय नाही, खरं म्हणजे ज्यांचं कुणी गेलंय ते, किंवा अनिल देशमुख असतील, ज्यांचं कुणी गेलंय
ती माणसं खोटं बोलतायत. म्हणजे हे खरंच दुःख आहे की या देशामध्ये सातत्याने हिंदूंना सतत एका कटघऱ्यामध्ये उभं करण्याचं काम का केलं जातं. काही घडलं आता सुद्धा काय म्हणाला, अतिरेक कुठलाही असो, हे तो हिंदूंनी केलेला असो अथवा अन्य कोणी केलेला असो, का बाबा हिंदूंनी काय अतिरेक केला. तिथे घटना घडली, त्या अतिरेक्यांनी जर त्यांना धर्म विचारला आणि त्याच्यानंतर गोळ्या घातल्या, टिकल्या काढायला लावल्या, सगळं आपण त्या मायमाऊल्या सगळ्या रडत रडत सांगतायत. त्यांचं कुणी ना कुणी गेलेलं आहे, त्यांनी अनुभवलेलं आहे, भोगलेलं आहे, त्यांच्यावरती विश्वास, आणि तिथे पुन्हा हिंदूंना आणायचं म्हणजे या देशातला हिंदू सतत एका प्रकारे हिंदूंना चुकीच्या ठिकाणी ठरवण्याचं काम या ठिकाणी जे सुरू आहे ते पवार साहेबांची काय नेमकी भूमिका आहे. केशव तुम्ही बोलता बोलता पुन्हा हिंदू मुस्लिम तुम्ही बोलला तर माझं वाक्य रिवाइंड करून दाखवा. त्यांचं वाक्य रिवाइंड करून दाखवा. माझं वाक्य नाहीये. तुम्ही बोलला अतिरेक कुणाचाही असो, हिंदूंचा अतिरेक असला तो वाईटच, तुमचं वाक्य हो, माझं वाक्य नाहीये. त्यामुळे देश दुःखामध्ये आहे आणि राम शिंदे जे सभापती आहेत, एका संविधानिक पदावर बसलेले आहे, ते 26 तारखेला त्यांच्यासोबत अनेक लोक सत्कार घेतात आहेत. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, मग बोलावं ते. बिलकुल. त्याच्यामुळे आता इथं बसल्या ताई बोलल्या की अतिरेक कुठला असो, तो हिंदूंचा असो, या देशातल्या हिंदूंना सातत्याने जोडण्याचं, या देशातल्या हिंदूंना सातत्याने एक प्रकारे विरोधी बनण्याचं, या देशातल्या हिंदूंना अतिरेकी बनण्याचं काम ही लोक करतायत. त्यातनं संताप जास्त होतोय. म्हणजे हे तुम्ही किती लांबून चालणार, किती कुठली हद्द गाठणार. त्याच्यामुळे तुम्ही या देशामध्ये मी ठाम सांगतो, या देशामध्ये आजही जी योगींनी भूमिका मांडली होती तीच योग्य आहे. आज बटेंगे, आप बटलो तर कटलोच. त्यामुळे आज एक राहण्याची गरज आहे, ते आप पहलगाम दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे या भानगडीत तुम्ही सातत्याने हिंदूंना जे म्हणता वाईट हो, या बटलो तर कटलो, बटेंगे तो कटेंगे, आजही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. मुळामध्ये या देशामध्ये अतिरेक्याने विचारलंय की तुम्ही कशा अतिरेक्याने विचारलं इतकं झाल्यानंतर कुठल्या धर्माचे आहात आणि त्याच्यानंतर केलंय. त्यामुळे हिंदूंना सातत्याने खोटं ठरवणं, आणि पवार समजा इतिहास आहे, बॉम्बस्फोट एक खोटा बॉम्बस्फोट त्यांनी सांगितला होता. हे विसरलं का विलास आपण? विलास आपण विसरलं का? जर अतिरेक्याने विचारलं तरी मात्र अतिरेकी असतील तरी बिलकुल म्हणजे हे चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतोय. तुम्ही या सगळ्या लाज शरम ठेवली पाहिजे. तुम्ही त्यांच्यावर अविश्वास व्यक्त करताय का? लाज शरम ठेवली पाहिजे. अरे तुम्ही देशद्रोही तुम्हाला सांगितलं विरोधी पक्षांनी की लाज ठेवली पाहिजे. ती लाज तुम्ही ठेवायची, वाटलं पाहिजे काहीतरी. आजही तुम्ही हिंदूंच्या अतिरेकी म्हणताय. झालं तर प्रेस घडल्यावरती एकत्र उभा अतुलजी ताईंना बोलू द्या. विद्याताई मला बाकी पाहुण्यांना पण चर्चेत आणायचंय. हिंदूंना अतिरेकी म्हणा. येतो केशवजी. अरे तुम्ही घेऊन बसा मांडीवर त्या ध्रुव राठीला. नाही मला जरा सांगायचं आहे की मला तुम्हाला जरा थोडा पूर्वीचा इतिहास आठवायचा आहे. जरा केशव उपाध्याय तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याचं उत्तर घेतोय. शरद पवारांचा खोटा इतिहास, खोटा बॉम्बस्फोट शरद पवारांचा इतिहास आहे. खोटा बॉम्बस्फोट इथे एक एक्स्ट्रा सांगितला. केशव उपाध्याय उगाच शरद पवारांचा खोटा इतिहास करू नका. मोदींचे भाषण काढून बघा, तुमच्या मोदींचे भाषण काढून बघा एकदा, आणि मग सांगा मनमोहन सिंगांवर टीका केली आहे त्यांनी. तुम्ही खोटा बॉम्बस्फोट मालेगावला तुम्ही केलंच होतं. मालेगावला केलंच होतं तुम्ही मालेगावला केलंच होतं. मला माहिती नाही. तुम्ही हिंदूंना द्रोही म्हणणं, हिंदूंना अतिरेकी म्हणणं आजही सुरू. आम्ही ढोंगी हिंदूंना म्हणतोय, तुमच्यासारख्या ढोंगी. हे बंद करा पहिल्यांदा, हिंदूंना अतिरेकी म्हणणं. बरे मला बोलायचं केशवजी तुमचं म्हणणं कळलं, त्यांच्याकडून उत्तर घेतो ना. तुम्ही शरद पवार यांच्यावर टीका करताय, मला त्यांच्याकडून उत्तर घेऊ द्या. मला यांना केशव उपाध्याय जरा 2 मिनिटं गप्प राहतील तर मला एक बॉम्बस्फोट सांगितलं. ठीक आहे ना, त्यांचं मत तर मांडू द्या ना, त्यांना त्यांची भूमिका त्यांना मांडू द्या. तुम्ही प्रश्न उपस्थित केला ना, झाला की नाही सांगितलं की नाही, त्यांचा बाईट हवा तर मी दस्तूर खुद्द पवार साहेबांचा बाईट पाठवतो. आपण त्यांचा हेतू चांगला होता ना. दाखवतो की त्यांचा केशवजी त्यांचा हेतू काय वाईट होता का, सांगा ना. त्यावेळी सांगितलं त्या हेतूचा विषय नाहीये का बरं, त्यातनं पुन्हा एकदा तोच विषय का हिंदूंना तुम्ही सातत्याने वाईट ठरवता, हा आमचा मुद्दा आहे. आज सुद्धा त्या काय बोलताना जोर असं घडलं असेल तर घडलंय.
ते मान्य करायला तयार नाही, स्वीकारायला तयार नाहीत. हिंदूंना दोष देण्याचं, हिंदूंना अतिरेक बडे तुम्ही यांना बोलवलंय ठीक आहे ठीक आहे. केशवजी तुमचा मुद्दा कळला. ताई येतो तुमच्याकडे. हा बोला ताई. बडबड ऐकायला आम्ही आलेलो नाही इथे. ठीक आहे ताई बोला, कंटिन्यू बोला. हे ढोंगी हिंदुत्ववादी आहे. मी तुम्हाला 25-30 वर्षापूर्वीचा इतिहास सांगते. भाजपचे 2 खासदार होते. बाबरी मंडल आयोग आला, तो ओबीसींना मंडल आयोग द्यायचा नव्हता म्हणून यांनी रथयात्रा काढली. यांनी बाबरी मशीद तोडली. तिथपासून मुंबईमध्ये दंगे कधी झाले नसते पण झालेले आहेत. ते यांच्या कर्तृत्वामुळे. आणि यांना एक द्वेषाचं हत्यार मिळालं आणि ते द्वेषाचं हत्यार म्हणजे हिंदू वर्सेस मुस्लिम. असं जर आपण द्वेष केला तर आपण जास्तीत जास्त सीट्स मिळवतो. त्याच्यावर हे 84 वर आले आणि आज सत्तेत बसलेले आहेत. आणि यांचे मंत्री ते निलेश राणे कोण आहेत, ते काय बोलतायत, ते जोगी काय बोलतायत, त्या जे भारतीय मुस्लिम आहेत हे RSSचे लोक इंग्रजांच्या बरोबर होते. हे मुस्लिम लोक आमचे भारतीय मुस्लिम हे माझा प्रश्न पवार साहेब खोटं बोलले ही वस्तुस्थिती आहे, ही आपल्याला नाकारून चालेल का? त्यांचा माहिती पाठवतो. आज सुद्धा ते हिंदूंना खोटं म्हणतायत, हिंदूंना अतिरेकी म्हणतायत. शरद पवार गटाची ही भूमिका आहे का? आज कुठल्या हिंदूंनी गोळ्या मारल्या होत्या? काय हिंदूंबद्दल खोटं प्रचार करतात? मी दोघांनाही थांबवतोय. मी दोघांनाही थांबवतोय. मला या चर्चेत बाकी पाहुण्यांना पण आणायचं आहे. पैगंबर शेख आपल्या सोबत आहे. पैगंबर, मी दोघांनाही विनंती करतो, प्लीज थांबा. दोघांची बाजू मांडण्याचा पूर्ण दोघांनाही वेळ दिला. पैगंबर शेख यांना मला या चर्चेत आणायचं आहे. पैगंबर, दहशतवाद्यांना धर्म नसतो पण धर्माचा आधार मात्र ते घेत असतात नेहमी. मला एक गोष्ट अभ्यासक म्हणून मला तुमच्याकडून ही गोष्ट जाणून घ्यायची आहे की दहशतवादी अनेकदा जिहाद नावाचा एक शब्द वापरतात. इस्लामिक ही एक संकल्पना त्याचा ते वापर करत असतात. खरंच हा जिहाद नेमका काय आहे? धर्म त्याची परवानगी देतो का? आणि अशा प्रकारे त्याचा वापर करून हे जे केलं जातंय त्याचा निषेध कसा करता येईल आपल्याला? विलास सर, मी जिहाद म्हणजे काय तुम्हाला सांगतो. जिहाद म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे जिहाद. ज्यावेळी त्या ठिकाणी धर्मांध मुस्लिम बंदूक घेऊन, इस्लामचा आधार घेऊन लोकांना कलमा येतोय का नाही वगैरे असं काहीतरी विचारून जे आहेत त्यांना गोळ्या घालत होते. त्या ठिकाणी सय्यद हुसेन नावाचा एक व्यक्ती, एक साधा घोड्यावरून रपेट मारून घेणारा एक साधा व्यक्ती, त्या ठिकाणी तो त्या आतंकवाद्यांच्या अंगावर धावून जातो. त्यांची बंदूक जी आहे ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्या ठिकाणी त्या आतंकवाद्यांच्या गोळीबारामध्ये मरतो. त्याला खरा जिहाद म्हणतात आणि त्या सय्यद हुसेनला खरं जिहादी म्हणतात. तर जिहादचा जो अर्थ आहे तो आधी आपण समजून घेतला पाहिजे की लोकांना आतंकवाद्यांची उदाहरणं देऊ नका. आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये जे लढले हजारो काश्मीरी जे रस्त्यावर उतरले, ज्यांनी त्या आतंकवाद्यांचा विरोध केला, कधी नव्हे इतिहासामध्ये काश्मीरच्या त्या ठिकाणी वृत्तपत्रांनी आपलं पहिलं पान जे आहे ते काळं ठेवलं. त्यानंतर मशिदीमधून देखील जे आहे त्या आतंकवाद्यांचा विरोध झाला. याला खरे जिहादी आपण म्हणतो, याला खरे मुजाहिद आपण म्हणायला पाहिजे. मात्र धर्माचा चुकीचाच अर्थ कशा पद्धतीने लोकांच्या समोर ठेवायचा हे काही गोष्टी आपण पाहतोय. केशव उपाध्याय सर वगैरे बोलले, त्या दुसऱ्या ज्या मॅडम आहेत ते बोलले, मला यांच्या राजकारणामध्ये खरंच इंटरेस्ट नाहीये. कारण की याचे जे ग्राउंडवर पडतात आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे काही पवार साहेब बोलले, अनिल देशमुख वगैरे ज्या काही गोष्टी बोलले, काय झालं की गेल्या 2 दिवसापासून एकीकडे जे आहे तो धार्मिक वाद जो आहे या माध्यमातून कसा निर्माण करता येईल याचे प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. आणि त्याच ठिकाणी काही असे व्हिडिओ व्हायरल झाले, काही असे व्हिडिओ की बाबा त्या ठिकाणी असं काही विचारण्यात आलं नाही म्हणून. मे बी त्याच्या आधारावर अनिल देशमुख म्हणाले असतील, मात्र त्याच्यामध्ये पूर्ण सत्य नाहीये. कारण ज्यावेळेस पवार साहेब स्वतः एका ते गणबोटे का काय त्यांना भेटायला लावले होते, ते देखील स्वतः म्हणाले की आम्ही टिकल्या काढल्या, कलमा वगैरे म्हणायला लावलं. तर त्या ठिकाणी धर्माचा आधार जो आहे तो दहशतवाद पसरवण्यासाठी घेतला गेला. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं दुमत असण्याचं काही कारण नाही. ऐका ना हेतूच सांगतोय. मात्र दहशतवादी फक्त ते 27 लोकांना मारून जे आहे त्यांना यश मिळालं का? तर नाही मिळालं त्यांना यश. त्यांना यश
त्यावेळी मिळालं, ज्यावेळी त्यांचा हा एक उद्देश होता की त्यांना माहिती होतं की या देशामध्ये हिंदू मुस्लिम दुही निर्माण करणं जे आहे ते सोपं आहे धर्माच्या आधारावर. येस, आणि त्यांनी धर्माचा वापर केला. आणि त्याच्यानंतर हा जे काही लोक जे आहेत ते धर्माच्या आधारावर रस्त्यावर उतरलेले आहेत, हिंदू जे आहेत ते सेफ नाही अशा पद्धतीचं जे काही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या माध्यमातून ते जे काही सांगत आहेत की आता मुस्लिमांकडून देखील खरेदी करू नका वगैरे या ज्या काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि या देशातील अखंडता एकता जी आहे ती भंग करण्याचा जो काही प्रयत्न आतंकवाद्यांचा होता, तो आतंकवाद्याचा प्रयत्न या माध्यमातून देखील यशस्वी होतोय का याच्याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की राजकारण सोडून पक्षीय राजकारण खूप सोडून महत्वाचा मुद्दा गंभीरपणे या मांडलाय. गोष्टीकडे लक्ष दिलं येस पाहिजे. पैगंबर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय, म्हणून मला अरुण सावंत यांना विचारायचं आहे. अरुणजी, सरकार म्हणून तुम्ही काय म्हणताय? या देश म्हणून आपण सगळेजण एकत्र उभे राहू, ताकदीनं उभं राहू. जेव्हा सगळे ताकदीनं उभं राहू असं सांगितलं जात आहे, तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि काही नेत्यांच्या माध्यमातून, मी ती वक्तव्य पुन्हा रिपीट करत नाही, उपलब्ध आहेत सोशल मीडियावरती, मग ही दुहीची बीजं का पेरली जात आहेत? खरं तर या संकटाच्या काळात सुद्धा संधी शोधली जाते का मतांच्या राजकारणाची, गोळाबेरजीची? विलासजी, काही नेत्यांकडून काही चुकीची वक्तव्य घडली गेली याबद्दल काही शंका नाही, आम्ही ती मान्य करतो. दुसरी गोष्ट, सध्या आपल्या या बडे मुद्दे कार्यक्रमाद्वारे, आपल्या या प्रसिद्ध चॅनेल मार्फत देशातील 13 कोटी जनता आपला देश कसा दुःखात आहे हे सांगण्याचं, धर्मांध लोकांनी कसा तिथे गेलेल्या पर्यटकांवरती बेछूट गोळीबार केला हे सांगण्याचा प्रयत्न काही मतांध प्रवक्ते इथे येऊन करताना देशाची 13 कोटी जनता पाहत होती. तेव्हा सौजन्यतेचा कितीही आव यांनी आणला तरी यांच्या मागचं राजकारण या देशातील जनता अतिशय उत्तमरित्या जाणते. ज्याप्रमाणे यांच्या काही प्रवक्त्यांनी आणि मोठ्या महत्वाच्या नेत्यांनी जी वक्तव्य केली की आम्ही काही चॅनेलवरती असं ऐकलं की त्या लोकांनी असं काही म्हटलं नाही की हिंदू लोकांना बाजूला केलं आणि मुसलमान कोण आहे असं विचारलं नाही, मुसलमानांना सोडलं नाही, हिंदूंवरतीच गोळीबार केला असं काही चॅनलनी दाखवलं, तेच आम्ही ऐकलं. परंतु अनेक स्त्रियांनी स्वतःहून, अगदी मग ते महाराष्ट्रातील असतील किंवा गुजरातमध्ये असतील किंवा अजून कुठल्या असतील, अनेक स्त्रियांनी आपली वक्तव्य केली की त्यांच्याबरोबर काय काय घडलं, कसं त्यांच्या पतींवरती त्यांच्या डोळ्यासमोर गोळीबार केला. आणि विचारून ते सुद्धा की तुम्ही हिंदू आहात की मुसलमान आहात ते आधी सांगा, तुम्हाला ते काय म्हणतात, ते कलमा काय असतो तो वाचता येतो की नाही वाचता येत, हे जर अनेक चॅनेलवरती दाखवलं गेलं असताना सुद्धा काही लोक त्याच्यातून सुद्धा मुसलमानांकडून, खास करून मुस्लिम समाजाकडून मी नाव घेऊन सांगतोय की मुस्लिमांची मतं गोळा करण्याकरता या नेत्यांचं हे घाणेरडं राजकारण या महाराष्ट्र राज्यामध्ये चाललंय, हे अख्खा देश पाहतोय. आणि अशा लोकांवरती जेवढं वाईट बोलता येईल तेवढं वाईट बोललं पाहिजे, पण तुम्ही ते बोलणार नाही. जे प्रवक्ते आता येथे येऊन मोठमोठे गळा काढून बोलत होते, भांडत होते आणि केशव उपाध्ये यांना सौजन्यतेचे डोस पाजत होते, अशा लोकांचा मी धिक्कार करतो आपल्या चॅनेलवरती. कारण हेच ते लोक आहेत, हेच ते पक्ष आहेत यांचे की या देशामध्ये एवढी मोठी घटना, दुःखद घटना घडली असताना सुद्धा हे राजकारण खेळत आहेत आणि भविष्यामध्ये कशी मतं विशिष्ट समाजाची मिळतील याच्याकरता चाललेला तुमचं म्हणणं हे सगळं मतांचं राजकारण, मतांची गोळाबेरीज सुरू आहे, तुमच्याकडून मात्र नाहीये. तुम्ही मात्र मतांसाठी अजिबात काही करत नाही. ठीक आहे केशवजी, एक स्टेटमेंट तुमचा, नंतर मला वेगळ्या मुद्द्याकडे प्रमोदजी मी येतो तुमच्याकडे. मला फक्त केशवजींचं एक स्टेटमेंट त्यांचं ऐकू द्या, नंतर येतो तुमच्याकडे. हा विलास, मी आता शांतपणे, मला कुठेही डिस्टर्ब इतरांना करायचं, कुणी मला इतरांनी मला डिस्टर्ब करू नये, माझी एवढी विनंती आहे. मुळात असं आहे की माझं त्यातलं एवढंच दुःख आहे की इथं चर्चेत सुद्धा मी परवाही भूमिका अतिशय शांतपणे घेतली, आजही मी सुरुवात शांतपणेच केली होती. उलट काँग्रेसचे आमच्या अतुल लोंढेंचं मी सुरुवातीला कौतुकही केलं की त्यांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल. प्रश्न इतकाच आहे की या क्षणाला आपण एक म्हणून असताना मला सांगावं, शरद पवार साहेबांची, मला सांगा ताईंची मेमरी इतकी हे आहे का, शरद पवार साहेबांची मेमरी इतकी वाईट आहे का की काल त्यांना काल त्याला त्या आपल्या मातेने सांगितलं की कशा पद्धतीने त्यांच्या सगळ्या टिकल्या काढल्या, अमुक केलं, सगळ्या त्या रडून ती सांगत होती. ते पवारसाहेबांनी सगळं ऐकलं, त्यावेळी पवारसाहेबांच्या चेहऱ्यावरती चिंता बघितली आणि आज पवारसाहेब म्हणतात मला आठवत नाही मी असं काय ऐकल्याचं. हा दुटप्पीपणा आहे, हा ढोंगीपणा आहे, हा खरं दुर्दैवी आहे. आणि घटना काही घडो,
म्हणजे एक मला कोणाचं समर्थन नाही, मगाशी कुठे नाव आली अमुक तमुक तमुक, ज्याला कोणाला शिक्षा करायची करा, आम्हाला काही देणं घेणं नाही त्याच्यामध्ये, आम्ही कोणाचं समर्थन नाही करत. प्रश्न असा आहे की कुठलीही घटना घडली की त्या निमित्ताने हिंदुत्वाला एक झोडण्याचं, त्यांना पुन्हा एकदा टीकेच्या याच्यात उभं करायचं. मी तुम्हाला 10 उदाहरण ओढीन या निमित्ताने देऊ शकतो की ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला, तुम्ही पुन्हा शरद पवारांवरच आलाय. त्याच्याऐवजी सातत्याने पुन्हा एकदा नाही पवार नाही, मी दुसरा आलोय, एक मिनिट, मी पुन्हा दुसरा मुद्दा म्हणतोय. एक साधारणतः देशातल्या हिंदुत्ववादी शक्तीवरती हिंदुत्ववाद्यांना सातत्याने देशभक्ती साधारणतः आम्ही मानतो करतो, त्यांना एक टीका करण्याचं, देशातल्या हिंदुत्व शक्तीवरती टीका करण्याचं काम, म्हणजे ते मूळ मुद्दा राहायला बाजूलाच, आतंकवादाचा मुद्दा राहायला बाजूलाच, त्याच्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही, अतिरेकांबद्दल एक शब्द बोलायचा नाही, टीका मात्र कशी करायची. मग 92ला काय बाबरी ढाचा पडला म्हणून असं झालं. म्हणजे काल तर रॉबर्ट वाड्राचं काय स्टेटमेंट होतं की या देशातल्या तुमच्यावर पण टीका ही केली जाते ना, म्हणजे देशातल्या मुसलमानांना तुम्ही द्रोही ठरवताय. मूलभूत इथला जो प्रश्न आहे ना, सुरक्षेचा असेल, ह्या सगळ्या मुद्द्यांवर हे करण्यासाठी हिंदू मुस्लिम केलं बरं ना. वाड्राचं स्टेटमेंट आल्यानंतर मी तुम्हाला तेच सांगतोय, रॉबर्ट वाड्रा स्टेटमेंट काय आलं, म्हणजे या देशातल्या रॉबर्ट वाड्रा काँग्रेसची भूमिका आहे का या देशातला मुसलमान तुमचा मुद्दा आम्ही म्हटलेलं नाही असं काही, आम्ही मी कधी म्हटलेलं नाही परवा चर्चेत सुद्धा ही भूमिका म्हणत नाहीये. त्यामुळे एक प्रकारे साधारणतः काही घटना घडली तरी एक मिनिट, या देशामध्ये मूळ मुद्दा सोडून अतिरेक्यांबद्दल बोलायचं सोडून ज्या पद्धतीने हिंदू लोकांना टार्गेट केलं जातं ते दुर्दैवी आहे. ठीक आहे, हिंदूंना टार्गेट केलं जाते असं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं असं तुम्ही म्हणताय. ठीक, मला आज या चर्चेमध्ये एक असे पाहुणे बोलवलेत आपण त्यांना. प्रमोद चितारी असं त्यांचं नाव आहे, पण त्यांच्या डेझिग्नेशन जे दिलंय ते काश्मीर रत्न दिलंय. हे कुणी दिलंय तर त्यांना हा जो किताब दिलाय तो किताब दिलेला आहे फारुख अब्दुल्लांनी. कारण गेली 6 दशकं महाराष्ट्रातल्या 2.5 लाख पर्यटकांना त्यांनी काश्मीरचं दर्शन घडवलं, काश्मीरची माहिती दिली. काश्मीरवर निस्सीम प्रेम करणारा हा मराठी माणूस आणि काश्मीर कोळून पेलेला मराठी माणूस, म्हणून आज या चर्चेमध्ये त्यांना बोलवलंय. चप्पान चप्पा ज्यांना काश्मीरचा माहीत आहे, जिथल्या दगड माती धोंडा झाड प्रत्येकावर त्यांचं प्रेम आहे. आज मला त्यांना विचारायचं आहे, जी घटना घडली त्याचा किती निषेध करावा तितका कमी आहे, पण या घटनेकडे आम्ही धर्माच्या अंगानं बघावं का, जरी त्याच्यामध्ये धर्म विचारला असला तरी. धन्यवाद सर. सर्वप्रथम जी आता घटना पहलगामला घडली गेली त्यात जे मृत्युमुखी पडले त्यांना मी श्रद्धांजली प्रथम वाहतो. गेली 61 वर्ष मी पेहलगाममध्ये आहे. आत्ताची तुमची चर्चा सगळ्यांची ऐकली आणि एक म्हण आठवली, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी. अहो कोण यातलं गेले काय पहलगाममध्ये? किती तुम्ही मुसलमानाच्या घरामध्ये गेलेले आहात, किती जणांना तुम्ही आपलंसं केलेलं आहे, किती जणांशी आपण बोलला आहात, तिथल्या हिंदूंच्या भावना किती घरात जाऊन तुम्ही बघितलेले आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तर काश्मीर नव्हतंच, तुम्ही विसरला होतात. 15 महिन्यानंतर जागे झालात. त्यानंतर ही काय घटना आज घडली. अहो 1952 मध्ये चला ध्वज फडकवणार नाही असं म्हणाले ते. कुणाला राग आला? श्यामाप्रसाद मुखर्जी 5 जणांना घेऊन आणि 1 लाख लोक घेऊन उधमपूरला गेले. मी लाल चौकात जाऊन ध्वज फडकवणार, कारण माझा देश आहे आणि माझ्या देशाचं निशाण हे तिरंगा आहे आणि तो मी फडकवणार. त्यावेळी अतिरेकी होते, मुसलमान आणि हिंदू द्वेष होता नव्हता. मग तेव्हा सुद्धा त्यांची हत्या कशी झाली? श्यामाप्रसाद मुखर्जींना आणि त्यांच्या बरोबरच्या 5 जणांना कसं मारलं गेलं नाव सांगू तुम्हाला? परत मग ते जातीयता येईल, त्यात मग राजकारण येईल. पण या घटनेकडे, कालच्या घटनेमध्ये खरं तर साधारणपणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये असं कधी घडलं नाही. हे आता घडलं यावेळेस. का घडलं आणि त्याच्याकडे आम्ही धर्म म्हणून बघावं का? नाही, मी सांगतो तुम्हाला, अजिबात नाही. कालची घटना ही धर्मांध झालेली नाही. हे सगळे तुम्ही जे काही आता चर्चेला बोलवले ना, मला खरोखरी मनात हसू येतंय की काय तुम्ही अनुभवले तिथं म्हणून तुम्ही बोलताय. कालची घटना ही इतर घटनांपेक्षा वेगळी आहे. 1989 ते 2003 13 वर्ष काश्मीर जळत होतं.
किती हिंदू मारले हो त्या ठिकाणी? आकडा तरी आहे तुमच्याकडं? सांगितला तरी बेशुद्ध पडायची वेळ येईल. काय वाटलं तेव्हा तुम्हाला? कसल्या चर्चा केल्यात? आत्ता आपले 26 जण गेले. प्रथम मी त्यांना श्रद्धांजली वाहिली. हे कोणत्या भावनेतनं केले याचा मी पूर्ण अभ्यास केलेला आहे. मी त्या ठिकाणी सर 8 दिवसापूर्वी होतो. आज माझ्या मिसेसचं काही वर्ष श्राद्ध आहे. कुठल्या भावनेतनं गेले सांगू शकाल? या दहशतवाद्यांची काय भावना होती? का त्यांनी धर्म विचारला? तेच होय विलासराव, तेच सगळ्यांनी ऐकून घ्या. पहलगाम हे आधी गाव असं आहे की अत्यंत गरीब लोकांचं गाव आहे. खेडीपाडी त्यावर 10 ते 15 अवलंबून आहेत. या 15तले जे मुसलमान लोक आहेत ते अत्यंत गरीब आहेत. त्यांना रोजचा प्रपंच चालवणं कठीण आहे. 2-2, 3-3 त्यांना बायका आहेत. 8-8, 10-10 मुलं आहेत. ती कशामुळे आहेत काय आहेत चर्चा करायची नाही अजिबात. आहेत आणि त्यांना जगवणं हे त्यांचं काम आहे. अशा वेळी आपली कुठंतरी थोडीशी संरक्षण भिंत ढिली पडून कोणीतरी अतिरेकी बाहेरचा म्हणजे पाकिस्तानातलाच तो मुस्लिम असेल, पण तो मुस्लिम आहे म्हणून माझ्या देशातला मुस्लिम हा माझ्या देशाच्या विरोधात आहे ही कल्पनाच आधी मुळात चुकीची. तिथं पोचला. मग अशा वेळी त्यानं काय केलं? पैशाच्या जोरावर ही माणसं ते विकत घेतात त्या ठिकाणी आणि सांगतात हे बघ तुला हे करायचंय. काही हो या गरीब लोकांना समजत नाही. काही कारण नाही. मी आता कालच्या याच्यावरून तुम्हाला पटवून देतो की यांनी गोळीबार केला. त्यांना विचारली, जात विचारली. अहो तो मुस्लिमच होता आणि तो अतिरेक्यांनी कुणीतरी पाकिस्तानातल्या एखाद्याने येऊन पैशांनी फितवलेला होता. गरिबीमुळे केवळ तो त्यावेळी काहीतरी नको ते दृश्य करायला तयार झालेला होता. पण त्याचं मन मात्र धसवत नव्हतं की आमच्या मुलांना मारायचं. हेच त्याच्यावरून दिसतं. काय कसं दिसतं? ठीक आहे, तुमचं असं म्हणणं आहे या सगळ्यातलं हिंदूच मारायचे होते तर सगळे मारले असते. तुमचं यातलं असं म्हणणं आहे की त्यातला धार्मिक अँगल नाहीये, त्यांचा वापर केला जातोय जरी तो धर्मानं कुणीतरी असला तरी. मला हेच विचारायचं आहे. वापर केला जातोय. मग अतुलजी येतो तुमच्याकडे. प्रमोदजी ठीक आहे. प्रमोदजी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अतुलजी जर या सगळ्यामध्ये एक धर्मांधता जर त्याच्या पाठीशी असेल आणि या जगात आतापर्यंत ज्या दहशतवादाची मुळं आहेत त्याच्या मुळाशी हीच धर्मांधता आहे. कुठला धर्म सोडून द्या, धर्मांधता म्हणतोय. अतिरेक आहे, हा अतिरेक आहे. जर तो अतिरेक आहे तर आहे म्हणायला काय हरकत आहे ना? त्यात कोण नाही म्हटलं. ते हे जगजाहीर आहे की ते अतिरेक कशा पद्धतीचा आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम अतिरेक जो आहे तो आपण स्पष्टपणे पाहतो आहे आणि त्याला कोणी नाकारण्याचं कारण नाही आहे. आजची जी घटना आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे पहिले सांगितलं की आम्ही भारतीय म्हणून सगळे एकत्र उभे आहोत. कौतुक कोणत्या गोष्टीचं केलं पाहिजे की ते लोक पाकिस्तानातून आले, ते लोकांनी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला, मुस्लिमांना वेगळं काढलं, हिंदूंना वेगळं काढलं, हिंदूंना मारलं त्यांनी. याचा पराभव केला ना आपल्या लोकांनी त्याच भूमीवर. काश्मीरमध्ये पराभव केला. काश्मीरमध्ये देशभरातून लोक गेले होते. माझ्या महाराष्ट्रातले 6 लोक गेले ना. दुःख आपल्याला आहे ना. पण या सगळ्या अजेंडाला या देशातल्या आपल्या सगळ्या लोकांनी डिफीट केलं. आज देशामध्ये सगळे लोक एकत्र उभे आहेत. मग ही चर्चा का? आज पाकिस्तानला आपल्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. आपण एकत्रपणे उभे आहोत, आपण केपेबल आहोत. हे पुन्हा 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 सहन करत बसणे आणि मग काढणे. आता मी सर येतो तुमच्याकडे. बहुतेक माझा आवाज त्यांच्यापर्यंत माझ्याकडे पण असे काही व्हिडिओ आहे जे दाखवेल मी, तर मान खाली घालावं लागेल. आता ही आपण असं म्हटलं की भाजप हिंदू मुस्लिम राजकारण करतं, हे पटकन म्हणतात सगळं हिंदूंना तुम्ही असं का दोषी ठरवता? अहो तुम्हाला दोषी ठरवतो आम्ही, पक्ष म्हणून दोषी ठरवतो आम्ही. आणि तो नंतरचा मुद्दा आहे. तो नंतरचा मुद्दा आहे. आजच्या घडीला एक गप्पे, अरे गप्प बसा, अरे गप्प बसा, समजत काही नाही आणि इथे बसून काही बडबड करायची. मदत बोलू नको ना. अरे गप्प बसा हो. अरुणजी त्यांचं म्हणणं होऊ द्या ना, मी येतो तुमच्याकडे. गप्प बसा. तुमच्या मामाकडनं पैसे आणून त्या हेलिकॉप्टर फ्लाईट मधनं लोकांना आणलेलं उपकार दाखवून आले तुम्ही लोकांवर. उपकार दाखवून आलेल्या लोकांवर. तो मस्के कोण तुमचा खासदार आहे त्याला गप्प करायला सांगा पहिले. शासनाच्या लोकांच्या टॅक्स मधून आणलेल्या पैशांनी प्लेननी लोक आणले आणि सांगतो की शिंदे साहेबांनी लोकांना आणलं काय? मामाच्या घरून पैसे आणले होते का? गप्प बसवायला.
अरुणजी, अरुणजी. प्रवक्त्यांनी हेच गप्प तर केलं बसवा. आजपर्यंत. काही कळत नाही अरुणजी, तुम्हाला, खाली बसा. थांबा. गप्प बसा काय तुमचा आवाज मी अहो, तुम्ही गप्प सांगताना बसा मी हो. गप्प बसणार बरं, काय? एक जण तुम्ही जे ना काही त्यांचं खोटं म्हणणं बोलता ते आम्ही तर खपून घेणार ऐकूया नाही. ना आपण. त्यांचं म्हणणं कसले ऐकूया व्हिडिओ आपण. दाखवता तुम्ही? कसले व्हिडिओ दाखवणार आहात? ठीक आहे, ते भाजपवाले दाखवू बोलतील, का? ते आहेत त्यांचे प्रवक्ते. आता असं आहे, हा नाही, जेव्हा विलासजी, राष्ट्र तुम्ही एकत्र असं उभं म्हणू आहे, का भाजपवाले राष्ट्र बघतील एकत्र उभं किंवा आहे. शिवसेनेवाले बघतील असं नाही चालणार. जाऊ द्या, ते बरं, मूर्ख आहे. ठीक आहे, येतो तुमच्याकडे. राष्ट्र एकत्र हा. उभं आहे, हा. राष्ट्र शोकामध्ये आहे. मला काढायचा नव्हता मुद्दा. हम्म. आता राम शिंदे हे सभापती आहेत, ते सत्कार घेऊन आले 26 तारखेला, नागरी सत्कार. त्याच्यावर आम्ही फक्त एक आक्षेप घेतला की राष्ट्र दुःखामध्ये आहे, शोकामध्ये आहे. 13, 15, 14 दिवस तर आपण कुठेही थांबतो ना. त्याच्यावर पण ऑब्जेक्शन. आपण आज महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण सगळे एकत्र उभे आहोत आणि आपण पाकिस्तानचा अजेंडा डिफीट केलेला आहे. आपण स्वतःची पाठ थोपटावं असं काम केलेलं आहे. जगामध्ये संदेश असा गेलेला आहे की हे राष्ट्र एकत्र उभं आहे, कोणीही आज आपल्या विरोधात जाऊ शकत नाही. सगळ्या पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला काल, सगळ्या सरकारला विश्वास दिला की तुम्ही कडकमधली कडक कारवाई करा, आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. मग ह्या चर्चा का? ठीक आहे, मी विचारतो केशव उपाध्यायजी, पहिल्यांदा असं झालंय म्हणजे गेली 17-18 वर्ष तर मी बघतोय की काश्मीरातली सामान्य जनता आज भारताच्या बाजूने इतक्या लाऊडली उभी आहे. मी चुकत असेल तर मला तुम्ही करेक्ट करा. काश्मीरमधली जनता ज्यांच्याबद्दल सतत एक प्रश्नचिन्ह असतं, बरोबर आहे. निर्माण केलं जातं. हे हा, येतो प्रमोदजी. त्यानंतर सामान्य मुस्लिम सुद्धा प्रत्येक मशिदीमधून त्याच्याबद्दल जे घडलं त्यांनी कधी अमान्य केलेलं नाही आहे की हे चुकीचं बोलतायत, हे स्टेटमेंट चुकीचं आहे, असं कधी बोललेलं नाही आहे. ते सुद्धा मशिदीतून प्रार्थना करताना सांगतायत की आधी याचा निषेध आहे. अशी सगळी परिस्थिती असताना जर त्या दहशतवाद्यांना इथं हिंदू आणि मुस्लिम त्यांनी तिथं निवडून जर फाळणी त्यांनी केली असेल तर मग या देशात त्यांच्या अजेंड्यावर आपण बळी का ठरावं? का इथं अशा प्रकारे हिंदू मुस्लिमचे अजेंडे राबवले जावेत? विलास, मी उत्तर देतो. आणि Please. तुम्ही जे आता माहिती दिली त्याच्यामध्येच म्हणजे मगापासून जे प्रश्न सुरू होत आहेत ना की गेल्या 10 वर्षात काय केलं, अमुक केलं, तमुक केलं. खरं म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये तिथल्या लोकांमध्ये एक विश्वास जागवण्याचं काम आणि तिथल्या सर्वसामान्य गरीब मुसलमान आहे जो विकासाच्या गंगेपासून दूर होता. मग 370 आठवड्यापासून माझ्याकडे आकडेवारी की स्टोन पेल्टिंग, दगडफेकीचे प्रमाण कसे कमी होत गेले वार्षिक दर वर्षाचे. माझ्याकडे 2002 पासूनचं किती हत्या झाल्या आणि त्या कशा कमी होत गेल्या हे सगळ्याची आकडेवारी. मला त्यात जायचं नाही आहे आणि ऑथेंटिक आकडेवारी घेऊन मी बसलो इथे, पण मला त्यात जायचं नाही आहे. प्रश्न असा आहे की अगदी गेल्या 5 वर्षातलं, गेल्या 17 नंतरचं ज्या प्रमाणामध्ये तिथे पर्यटक वाढायला लागले, 2.5 कोटी पर्यटक यावर्षी काश्मीरमध्ये आनंद लुटायला गेले होते. आणि स्वाभाविक आहे जिथं पर्यटन वाढलं स्वाभाविक तिथल्या काश्मीराच्या लोकांना त्याचा फायदा होतोय. हे सगळ्या गोष्टी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पहिल्या तुमच्याच मांडणी की सगळं नॉर्मल होतं आहे, मुसलमान या ठिकाणी उभा राहिला, तिथला मुसलमान या अतिरेक्यांच्या विरोधात उभा राहिला आणि सगळं पहिल्यांदा चित्र दिसतंय. त्याचं कारणच आहे की 10-11 वर्षात काय केलं काश्मीर पक्षामध्ये, तर काश्मीरमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम हे सातत्याने केलं. एक विकासाची भूमिका आम्ही मांडली, सबका साथ सबका विकास ही भूमिका होती, त्याला साथ मिळताना दिसली. हे वास्तव आहे. त्यामुळे मोदीने गेल्या 10 वर्षात काय केलं त्याची उत्तर तुमच्या चेतनाली ही त्याच्या आकडेवारी देऊ शकतो. एक दुसरं त्यातलं असं आहे की आम्ही त्यातलं कोणी केलंच नाही. 1 मिनिट माझं पूर्ण होतं. दुसरं असं आहे की हिंदू मुस्लिम आम्ही केलंच नाही. ज्यावेळी पहिल्यांदा ते रिॲक्शन आली त्या मातांनी सांगितलं की अशा पद्धतीने केलं. त्याच्यानंतर काही निशिकांत दुबेंसारखी एखादी व्यक्ती जेव्हा तुमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्त्यांनी एक मिनिट माझं पूर्ण होते विलास. पूर्णपणे ज्यावेळी त्या माताने भूमिका व्यक्त केली त्याच्यानंतरनं एक प्रकारे जर हिंदू म्हणून मारलं गेलं असेल असं तिथल्या माताने आमच्या व्यक्त केला जात आहेत. त्यांच्या रडवेले चेहरे, तिथं पडलेले ज्या पद्धतीचे फोटो तिथं आपल्या सगळ्यांनी बघितले, त्याच्यानंतरनं संतप्त भावनेतनं एखाद्याने असं विधान केलं असेल. पण कुठल्याही पार्टीनी अशा पद्धतीची भूमिका घेतली नाही. हिंदू मुस्लिम करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. अडचण तिथे आहे. इथं आम्ही एक हिंदुत्व, एक देशाचे नागरिक आहोत, आपण एक उभे राहिलं पाहिजे, एक भारतीय म्हणून उभे राहिलं पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. पण ते करत असतानाच हळूच ठीक आहे, यांनी घेतली. तुमच्या सोबत सर्व पक्षीय नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीत सगळ्यांनी सांगितलं तुमच्या सोबत. एक मिनिट हो, त्याच्या आधीची विधानं सांगतोय, त्याच्या आधीची अजून चालू असलेली विधानं काल त्या माताने आमच्या शरद पवारांसमोर रडून सांगितलं. त्यावेळी शरद पवारांना ऐकून घेतलं. ते आज मात्र म्हणतात केशवजी त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा जाऊन तेच काम करत आहात. छत्तीसगड बीजेपीचा हँडल पाहिला का तुम्ही?
आम्ही काही बोलत नाही आहे. आम्ही सांगतो आपण सगळे एक आहोत. आपण भारतीय म्हणून सगळे एक आहोत. छत्तीसगड काँग्रेस, छत्तीसगड बीजेपीचं हँडल काय म्हणतं, त्यांनी काय जिबली करून काय केलं, निशिकांत दुबे काय म्हणाले, या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून आपण एकत्र आले असताना तुम्ही पुन्हा पुन्हा ते गोष्ट का करता? जेव्हा आम्ही सांगितलं की आपण भारतीय म्हणून सगळे एकत्र उभे आहोत, आम्ही ताकदीने भाजपच्या पाठीशी उभा सरकारने मला विचारायचं, विद्याताई सातत्याने ते एक प्रश्न विचारतायत तुम्हाला, विशेषतः तुमच्याबद्दल त्यांचा आक्षेप आहे की शरद पवार साहेबांच्या समोर जर ते सांगितलं होतं, खरं तर त्यांच्या मेमरीच्या बद्दल सगळ्यांनाच माहिती आहे की ते खूप नावं लक्षात ठेवतात, हे काल घडलेली गोष्ट त्यांच्या समोर ते सगळं सांगितलं तरी ते म्हणतात मला त्यात माहीत नाही, हे त्यांचं म्हणणं आहे की हे चुकीचं आहे. मला आजचं जे मी पवार साहेबांचं बघितलं त्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटला तर पवार साहेब म्हणाले की काश्मीरची जनता एकजुटीने रस्त्यावरती उतरली, त्याला तुम्ही महत्व देत नाहीये, पण केशव उपाध्याय सारखं एक निमित्त साधून शरद पवार साहेबांना कसं बदनाम करता येईल, पण काही उपयोग होणार नाही त्याचा. मला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रमोदजींनी जे सांगितलं, खरं तर तुमच्या चॅनलने प्रमोदजींना जे काश्मीरी रत्न आहेत त्यांच्याकडे एवढा अभ्यास आहे, 50-60 वर्षाची माहिती आहे, ती एकदा लोकांना तुमच्या चॅनल मार्फत द्या. त्यांच्याकडे खूप काही बोलण्यासारखं आहे, कारण ते गरीब मुस्लिमांविषयी बोलले, त्यांच्या रोजीरोटीविषयी बोलले आणि त्या रोजीरोटीसाठी पर्यटन हेच तिथे पर्याय आहे आणि त्या पर्यटनाला कुठेतरी बाधा येते आहे. आणि हे जे केशव उपाध्याय जे बोलतायत त्याच्याविषयी त्यांनी आतापर्यंत तुम्ही त्यांना 4 वेळा संधी दिली, 4ही वेळा ते तेच बोलले, दुसरं काही नवीन ते बोललेले नाहीयेत. त्यामुळे आजच्या प्रश्नामध्ये आपल्याला आजच्या चर्चेमध्ये काही जर काढायचं असेल तर मला असं वाटतं पाकिस्तानातल्या अतिरेकी मुस्लिमांनी काय केलं ते करून इथल्या मुस्लिम जनतेवरती जे भारतीय आहेत त्यांना टार्गेट करणं भाजपने बंद केलं पाहिजे, एवढंच मला म्हणायचं. ठीक आहे. प्रमोद चितारीजी तुम्ही एक भूमिका मांडली, आता विमानानं तिथून जे पर्यटक आणले जात आहेत त्याला तुम्ही विरोध केलाय, काय भूमिका आहे तुमची, का विरोध करताय तुम्ही? अहो मला तुम्ही सांगा की आपल्या घरात एखादा जखमी झाला, आजारी झाला तर घरातली माणसं पळून जातात की बाकीची माणसं येऊन त्याला मदत करतात? तिथं माणसं गेली, भीतीचं वातावरण झालंय, लाखो पर्यटक तिथे अडकलेले आहेत आणि काय वेडेपणा चाललाय, विमानं भरताय आणि तुम्ही इकडे आणताय माणसं. काय करायला विमानं इथं भरा आणि तिकडे माणसं घेऊन चला. त्यांच्या अरे तुम्ही माणसं तिथं उभी करा, एका माणसाला 10 माणसं उभी करा, ही घटना घडणारच नाही, अतिरेकी आत शिरणारच नाही. तुमची सुरक्षा व्यवस्था कितीही भक्कम असली तरी सुद्धा अतिरेकी आत येणार नाही. एका माणसाला 10 माणसं इथून तिथं जा, विमान उद्याच्या उद्या इथं भरा, तिथे एकूण माणसं पेलगामची वस्ती किती, त्याच्या 54 माणसं तिथे नेऊन उभी करा, बघा काय होतं ते. आणि तुम्ही काय वेड्यासारखं करताय, तिथली माणसं इथं आणताय. अरे पर्यटनावर जगणारं ते राज्य आहे, त्यांना जगू द्या ना, आम्हालाही जगू द्या, आम्ही पण तो व्यवसाय करतो. तुम्ही दिलासा किती दिलात पर्यटकांना? ठीक आहे केशवजी, खरं तर तुम्ही एका बाजूला यश मानताय ह्या सगळ्या गोष्टींचं की आम्ही 370 काढल्याच्या नंतर इतके कोटी, आणि ते मान्यच करावं लागेल, कोट्यवधी लोक तिथं जात आहेत पर्यटनासाठी, तो विश्वास निश्चितपणे दिला असेल, पण आता पुढच्या काळामध्ये तो विश्वास तुटू नये. घडलेल्या घटनेच्या नंतर सुद्धा सामान्य माणसाला त्याच्या सुरक्षेची हमी देणं ही जबाबदारी तुमची आहे. असं आहे की एक लक्षात घ्या, आपण सगळेजण आहोत. विलास हे म्हणायला ठीक आहे की त्या ठिकाणी 4 लोक पाठवा, अधिक पर्यटन पाठवा, पण ज्या पद्धतीची घटना घडली त्याच्यानंतरनं जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटनाला गेले होते त्या सगळ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होणं आणि तातडीनं आपण आपल्या घरी गेलं पाहिजे या प्रकारची भावना होणं हा मानवी स्वभाव आहे, ह्याच्यात वेगळं काहीच केलेलं नाही आहे. आणि जर आपण आपल्या राज्याची नागरिक जर आपण तातडीने परत त्यांनी याची इच्छा व्यक्त केल्यानंतर परत आणली असतील तर तो वेडेपणा कसा म्हणता येईल? त्यामुळे अशा पद्धत ते आहेत शूरवीर, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्या अर्थाने काय सगळ्यांनी ती थांबलं पाहिजे. आजही सांगतो, या सगळ्या घटना घडल्यानंतर मी आज एक्सप्रेसला काही 2 स्टोऱ्या वाचल्या की काही जण ठरवलं की नाही आम्ही यात्रा आमची टूर पूर्ण करणार. त्यामुळे असं नाही की 100% पण मुळामध्ये या सगळ्या याच्यामध्ये विचार हा एक्झॅक्टली ते तर दिलं पाहिजे ना. पण ज्यावेळी अशा प्रकारची घटना घडते त्याच्यानंतरनं जो सगळा आपला वर्ग आहे त्याला असं आपण परत गेलं पाहिजे. उद्याच्याला आपल्यावरती असं हल्लं तर काय करायचं, अशा प्रकारची भावना निर्माण होणं हे चूक आहे का मला सांगा. बरं
त्यामुळे ठीक आहे. अशा विषयच येत नाही. तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे आपल्या सरकारने या राज्याचे संदर्भात? नागरिक अतुलजी शेवटची कमेंट. हा, जे काश्मीर रत्न चितारीजी जे बोलले तो विश्वास तर आपल्याला तिथे पुन्हा पुनर्स्थापित करावाच लागेल. सिक्युरिटीमध्ये 3 टायर सिक्युरिटी होती, ती सिक्युरिटी का गेली, चेकपोस्ट का गेले, त्या सिक्युरिटीच्या अनुषंगाने पण विचार करावा लागेल. पण आता इमिजिएट आता आपली अमरनाथ यात्रा, आपली इमिजिएट आपली अमरनाथ यात्रा आहे. त्या अमरनाथ यात्रेला सुखरूपपणे पार पाडून दाखवणे हे जे आहे हे गरजेचं आहे. सर्व राष्ट्र एकत्र उभं आहे. महत्वाची गोष्ट मी तुला विलास पुन्हा सांगतोय मी, सर्व राष्ट्र एकत्र उभं आहे. ह्या अशा चर्चा आपण जर टाळल्या तर बरं होईल, कारण की जगामध्ये चांगला संदेश गेलेला आहे. आणि मला हे वाटतं की राजकीय नेत्यांनी ना जे वास्तव आहे ना ते वास्तव नाकारून काही होणार नाही, काय फरक पडणार नाही. बघा विलास हे बघा, मी तुम्हाला सांगतो, अशा गोष्टी निशिकांत दुबेंनी केल्या. छत्तीसगडच्या बीजेपीच्या सोशल मीडिया हँडलवर पण काय जिबली आलं ते पण आपण पाहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जर आज टाळता आल्या तर बरं होईल, कारण की आपण एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत आणि आपल्याला बऱ्याच स्टेप्स घ्यायच्या आहे आणि पुढे जायचं आहे. आपण एकत्र उभा आहोत ना, ठीक आहे. काही गोष्टी बाजूला सोडून दिल्या पाहिजे. सगळ्यांनी सगळं टाळायला हवं. पैगंबर शेवटची कमेंट, वेळ संपला माझा. शेवटची कमेंट प्लीज, लवकर. जे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय बोलतायत, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय जे बोलतात आणि वास्तवामध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये प्रचंड ऍक्च्युअली विरोधाभास आहे. थोड्या वेळापूर्वी अतुल लोंढे सर जे बोलले की छत्तीसगडच्या बीजेपीच्या पेजवर काय टाकलं गेलं की इनसे जात नाही धर्म पूछा गया, आणि वास्तवामध्ये जे आहेत केशव उपाध्याय म्हणतात की थोड्या वेळापूर्वी सुरुवात देखील त्याच पद्धतीने दोन मिनिटं केशव उपाध्याय सर, तुम्ही सरकारमध्ये आहात, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही सरकारमध्ये आहात, ऐकून घ्या, सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घ्या, ते टाकलं, सर्वसामान्य नागरिकांचं ऐकून घ्या. त्यांना केवळ ते हिंदू म्हणून मारले गेले, मला सांगा. ही तर माझी विनंती आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, खोट्या पद्धतीने केशव, तुम्ही हे करून पाकिस्तानचा अजेंडा पुढे घेऊन माझा वेळ संपलाय. माफ करा, माझा वेळ संपलाय. बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता. प्रेक्षकांचं काय मत आहे बघा. विरोधक पीडितांचा अपमान करतायत का, हा सवाल आपण विचारला होता. प्रेक्षकांचं काय मत आहे? 67% लोकांना वाटतंय होय, तर 33% लोकांना नाही असं वाटतंय. यापुढे तरी किमान ते होऊ नये, घडू नये, कारण आज देश म्हणून आपण एकत्र ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. हिंदू मुस्लिम प्रत्येक धर्म आज भारतीय म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. आज या चर्चेत आपण सगळे आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.